खाली येतो कारण जर काय असेल तर भक्तासाठीच येतो दादा हो, भक्तासाठी. भगवान पंढरीच्या पांडुरंगा परमात्म्याच्या पंढरपूरला चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये आता जसं त्या ठिकाणी नामदेव महाराजांचं कीर्तन चालू होतं त्यावेळेला माऊली महाराज एक मनातली गोष्ट सांगू का? गोकुळ महाराज, आपण नामदेव महाराजांचं वाळवंटामध्ये कीर्तन चालू होतं असं आपण त्या ठिकाणी प्रमाणावरून म्हणतोय, परंतु नामदेव महाराज आपण पाहिले नाही. नामदेव महाराजांचं कीर्तन चंद्रभागेत आपण ऐकलं नाही. ज्ञानोबायांचं गायन आपण चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये ऐकलं नाही दादा हो. परंतु जर तुम्हाला नामदेव महाराजांचं वाळवंटातलं कीर्तन चोखोबराय सेना महाराज सारखे संत टाळकरी घेऊन उभे आहेत हे जर पाहायचं असेल, ज्ञानोबाराय सारखे संत गायन करतात हे जर तुम्हाला आज जर पाहायचं असेल 2023च्या कालावधीमध्ये, तर आज माझे गुरुवर्य परमस्नेही परम आदरणीय वंदनीय गाथामूर्ती रामभाऊजी महाराज राऊत बाबांचं कीर्तन चंद्रभागेमध्ये आज या पानाला आपण ज्ञानोबा तुकोबा नाही पाहिले हो. पण आज काही माणसं असे, जर तुम्हाला जीवनामध्ये ज्ञानोबराय पाहायचे असेल, ज्ञानोबरायांना या संतांना आपण पाहिलं नाही, आपलं पुण्य कुठेतरी कमी पडलंय, पण ज्ञानोबराय पाहायचे असेल तर आपण आमचे गुरुवर्य त्या ठिकाणी शांती ब्रह्म पुरेकर बाबांना पाहिलं पाहिजे. जर तुम्हाला तुकोबराय जर आजच्या घडीला पाहायचे असेल तर गुरुवर्य गाथामूर्ती रामभाऊजी महाराज राऊत बाबांना आपण पाहिलं पाहिजे. शांती ब्रह्म नाथ महाराज जर तुम्हाला आज पाहायचे असेल तर शांती ब्रह्म गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज देवगड संस्थानच्या बाबांना आपण पाहिलं पाहिजे. आणि हीच तुमची आमची संत पंच यातनात्मक संत मंडळी आहे दादा. आजच्या घडीला ही संत मंडळी आहेत आपली. सांगायचं तात्पर्य एकच आहे, आज आपल्याला भक्त व्हायचं आहे. तुकोबारा सांगतात भक्तीमध्ये जो आनंद आहे, माझ्या नामदेव महाराजांचं कीर्तन वाळवंटामध्ये चालू होतं आणि त्या वाळवंटामध्ये चोखोबराय असतील, सेना महाराज असतील, ही संत मंडळी टाळ वाजवण्याचं काम करत होती. महाराज टाळकरी काही सर्वसामान्य नाही, ही संतच आहे. मृदंग वाजवण्याचं काम त्या ठिकाणी चोखोबराय करत होते आणि त्या ठिकाणी गायनाचं काम माझे ज्ञानोबराय करत होते. आणि भगवान परमात्मा नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये नाचत होता. नामदेव कीर्तन कीर्तनामध्ये रंग चढला महाराज त्या, आणि ते कीर्तनाला इतका रंग आला दादा हो. तर त्या ठिकाणी देव नाचता नाचता बेधुंद झाले. सांगायचं तात्पर्य या मुद्द्यावरती सांगतोय, भक्ती सुखामध्ये जो आनंद आहे इतरत्व कुठे नाही. आणि कबीरजी महाराज सांगतात, देवा सावध होई देवा ऐसा बोले कबीर. अरे देवा, आपण समाजामध्ये बसलेला आहे, स्वतःच्या जीवाला सावरा. मन देव सावध झाले. अहो, हे भक्ती सुखातला आनंद आहे. आणि टाळ कसे वाजत होते त्या काळातले सांगू तुम्हाला. घुला घुला वाजती टाळ, घुला
माय बापा हो, तुम्ही जर टाळी वाजवली ना तर आम्हाला जरा हुरूप येतो, नाही हुरूप कळाला तर आम्हाला मकाडल्यासारखं वाटत. जाऊ दे आता काय ते म्हणतो ना, आकडा टाकल्यानंतर लाईट बिल यायचं काम नाही. त्या ठिकाणी टाळ कसे वाजत होते, घुळा घुळा वाजते. महाराज हे पोरं टाळ वाजवतात ना, जाता जाता यांच्यासाठी 5 मिनिटं घेतो बरं का. हे टाळ वाजवतात ना, टाळ वाजवण्याकरता सुद्धा गोकुळ महाराज ताकद लागते. टाळ वाजवण्याकरता हे ऐकलं नसेल तुम्ही पुढे, पण टाळ वाजवा सुद्धा ताकद लागते. आता लोकात ताकदी नाही राहिल्या. लोक जेव्हा पहिल्या काळात जर माणूस शेतकरी बांधावर जेवायला बसला तर तो बायकोला म्हणत होता, ओय कांदा बी, काय कांदा बी. पण आता शब्द तोच आहे, पण फेरबदल झाला, ओय कांदा चिरून दी. लोकात ताकदी राहिलं. जुन्या काळात कांदा दिला का तो गडी पण आता लोकांना कांदे फुटाना ताकदी राहिला नाही हो, लोकांना नाही राहिलं लोकांना ताकदी. आणि टाळ वाजायला ताकदीच लागतात. बघा तुम्हाला, मी जेजुरीकडे त्या लोणंद सेटला कीर्तनाला गेलो होतो. आजची तारीख तुम्हाला लोणंदची बुडूनच दिलेली बरं का. लांब जायचं जरा कटाळा आला होता, त्यांना सांगितलं मग दुखू राहिलं. इथून गेलो नाही भाऊ मला काही. त्या ठिकाणी मला त्या लोणंद साईडला फलटण साईडला कीर्तन होतं माझं. पण जाता जाता जरा मी आपला गरीब बाबा आहे, मी लवकर जात असतो, मला काही एवढा मान अभिमान नाही, लवकर गेलो. पण जाता जाता माझ्यासोबत कृष्णा महाराज सारखी चॅप्टर गडी होती 2-3 जण. त्यांना सांगितलं महाराज जाता जाता आपण जेजुरी गडावर जाऊन येऊ म्हणे, दर्शन करू. गेलो मी त्यांच्या म्हणण्यानुसार. गडाचं आम्ही दर्शन वगैरे घेऊन आलो खंडोबारायाचं. पण आल्याच्या नंतर थोडा थकवा आला. मग तिथं सगळ्यात अगोदर जी कमान आहे ना, त्या कमानी पशी बसलो बरं का गणेश मामा. त्या कमानी पशी बसलो आणि ते 2-3 जण होते ना, ते जरा 5G होते बरं का, भक्ती दिदी 5G होते. ते 5G होते. ते मला म्हणे कृष्णा महाराज. म्हणलं काय रे? म्हणजे पहा ना ये. म्हणलं काय? ते म्हणे पिक्चर असा मोबाईल मध्ये पाहण्यात मजा आहे का असा लाईव्ह शो पाहण्यात मजा आहे. पाहिलं बघ, कारण तिथला एक नियम आहे. कोणता नियम आहे जेजुरीचा? काय नियम आहे तिथला? काय नियम आहे? तुमचे लग्न नाही झालेले का? बोला ना पटापटा, 11 वाजून गेले. काय तो लग्न झालेलं आहे का? याच्याकडे लक्ष द्या, याच्या घरचे. तिथला एक नियम आहे. किती पायऱ्या चढायच्या? 5 नाही. पहिले लोक पूर्ण गड बायकाला घेऊन चढत होते. आता ताकदी नाही राहिल्या म्हणून 5 पायऱ्या. ताकदी राहिल्या 5 पायऱ्या घेऊन चढायचे. पण तसं ते आपले जे ग्रांटी होते खेड्यातले ना, आणि ते काय बायकाला कणाकर मुसलायचे नंदकिशोर. पण सिटीतली जोड आलेली एक नाविन्य, अशी जरा नवीनच जोड होती. ती जोड जरा अलौकिक वाटली मला. ती जोड अशी होती 35-55ची. तिचं वजन होतं 55 किलो आणि याचं होतं 35 किलो. अनोखी जोड होती. मी ते पाहायला लागलो बा. पण ती बिचारी आहे ना, आपलं पायरी पैसे भंडारा वगैरे व्हायला नंदीचं दर्शन घेतलं. ती नवरी खुश होती, आपला पती आपल्याला उचलून घेणार आहे. पण याच असा जरा टेन्शन मध्येच होता. पण त्याचं टेन्शन पाहून माझा बीपी लो व्हायला लागला होता. त्याच्या अगोदर मला तर ठोके वाढायला लागले. मला एक गाणं आठवलं त्यावेळेला, काय होता सतू काय झाला सतू. अरे वेड्या, एकेकाळचा भगतसिंग राजगुरू अनंतराव कान्हेरे स्वामी विवेकानंद रमण महर्षी यांचा मावळा काय तुझी दैन्य अवस्था झाली महाराज असं म्हटलो. ते बिचार खाली बसलं ना, ते बसलं तर मग इंडिकेटरच लागली. म्हणलं बाबा आता ही गुड्डे बिस्किटचे पुढे खाऊन झालेली कधी बसला बा. पण त्यो बिचाऱ्यानं बसला भाऊ, हिंमत लावली. जशी त्यांना ती गुड्डी अशी धरली गुड्डी, जशी गुड्डी उचलली भो त्यानं आवाज आला. आवाज वेगळा काय याचा नाही आला. त्याचे हातभर त्यांच्या पाठली. डोक्यात ताकदी राहिलं नाही हो आता.
प्रॅक्टिस राहिले नाही लोक तसे टाळ वाजवण्याकरता ताकद लागते तिला, बरोबर आहे का नाही? तुम्ही हसून घ्या, मी येतो चहा पिऊ. ही मुलं टाळ वाजवतात ना, यांच्याकरता खरंच एकदा टाळी वाजव. ऐका, सांगायचं तात्पर्य एकच आहे, भगवान परमात्मा त्या ठिकाणी कीर्तनामध्ये नाचत होता. हे भक्ती सुखाचा आनंद आहे. आणि तुम्हाला खरंच भक्ती सुखाचा आनंद घ्यायचा आहे का? घ्यायचा आहे का पुरुष मंडळी, महिला मंडळी? घ्यायचा ना? एकदा सगळ्यांनी आपली आपली एक एक दोन दोन हात वर करा. एक आणि दोन तीन होते गेले सगळ्यांनी. रेडूवाले यांचे सगळ्यांचे फोटो घ्या, उद्या पेपराला द्या. एकदा सगळ्यांनी भगवंताचं एक टाळी एक लयामध्ये भगवंताचं भजन करायचंय. विठोबा आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव ऐसे करी. दावे रूप माझा गोपिकार मना ठेवू दे चरणावरी माता. त्या ठिकाणी तुकोबाला सांगता, देवा मला ब्रह्मज्ञानही नको, आत्मस्थितीही नको, मला फक्त काय करत मला भक्त बनव. आणि तू देव आहे तर देवासारखा राहा. कारण भक्ती सुखाचा किती आनंद आहे. आनंद हा गगनापेक्षा, गगन सुद्धा अर्थात तुकोबाला एका ठिकाणी सांगतात, सांडा ओवाळून समाधीचे सुख सांडा ओवाळून. म्हणजे योग्याला समाधीमध्ये जो आनंद आहे तो आनंद सुद्धा भक्ती सुखापुढे ठीक आहे. बरोबर, त्यांनी सहकार्य केलं, त्यांना मी कीर्तन झालं 2 रुपये देणार आहे. अगदी गोड आहे, भक्ती सुखात आनंद आहे. आणि महाराज तुम्हाला सांगू का, भक्त झाल्याच्या नंतर माणसाने कोणाची जरी सेवा केली तरी सुद्धा ती देवाला निश्चित प्राप्त होते, निश्चित प्राप्त होते. बघा तुम्ही आज जगतात वावरत असताना आज काही माणसं धर्म विसरले, काही माणसं देव विसरले, काही माणसं गणगोत्र मित्र परिवार विसरले. याचं कारण आहे की आपण तुम्ही आम्ही हे फक्त प्रपंचासाठी जगतो, कधीतरी धर्मासाठी जीवन जगून बघा दादा हो. आज आपल्याला आपला बाप आठवत नाही, आज आपल्याला आपले आजोबा आठवत नाही, आज आपल्याला आपले पंजोबा आठवत नाही. का आठवत नाही याचं कारण आहे दादा, ही माणसं केवळ आणि केवळ स्वतःच्या प्रपंचासाठी जीवन जगले, स्वतःच्या प्रपंचासाठी. कधीतरी देवात देव पाहायला पाहिजे, कधीतरी धर्मात देव पाहायला पाहिजे, कधीतरी त्या ठिकाणी आपल्या गणगोत्रात अर्थात जनतेमध्ये देव पाहायला पाहिजे. कारण हा देश काही सर्वसामान्य नाही दादा हो. हा देश काय माहिती सांगू तुम्हाला, हा देश माझा याचे भाग जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या. हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा, हा उंच हिमालय माझा, हा विशाल
बाग बगीचा. त्या ठिकाणी हा देश आपला आहे. कसा आहे? महान देश आहे. नव्हे तर डाल डाल पर सोने चिड़िया करती है बसेरा. डाल डाल पर सोने चिड़िया करती है बसेरा. ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. हरि बोल, हरि बोल, हरि बोल. हा देश आपला आहे दादा. म्हणून कधीतरी देशात देव पाहायला पाहिजे. अरे दादा हो, आपल्याला जर भक्त व्हायचं असेल तर आपण कधीतरी समाजाची सेवा ही केली पाहिजे. निश्चित सेवाची समाजाची करा. बघा तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आज आपल्याला आजोबा पंजोबा आठवत नाही. 11 वाजून 10 मिनिटं झाली, थोडासा वेळ घेऊ ना. तसं मी 10 वाजून 25 मिनिटाला गादीवरती उभा राहिले. आणखीन माझे हक्काचे 15 मिनिटं शिल्लक आहे. कारण आपण पैसे घेत असताना फुकट नाही घेत. काम करायचं ती इमानदारी करायचं. आता मी लई इमानदारीने काम केलंय. आता बघा तुम्ही तुमचं काय करायचं. त्या ठिकाणी महाराज आज आपल्याला आपला बाप आठवत नाही, आजोबा आठवत नाही, पंजोबा आठवत नाही. का आठवत नाही? तर ही माणसं केवळ स्वतःच्या प्रपंचासाठी जगली. जे माणसं स्वतःच्या प्रपंचासाठी जगतात ना, त्यांचंच रक्त त्यांना एक दिवस विसरल्याशिवाय राहत नाही. तुमचं आमचं जीवन महिला मंडळी आहे का? हे फक्त अशोकाच्या झाडाप्रमाणे सरळ आहे. अरे अशोकाचं झाड ज्याने लावलं ना, ते झाड त्याला सुद्धा सावली देऊ शकत नाही. पण आपलं साधू संतांचं जीवन, छत्रपतींचं जीवन हे एका वडाच्या झाडासारखं आहे. एकाने जर झाड लावलं तर अख्खं सोनखेड नावाचं गाव त्या झाडाच्या सावलीखाली आश्रय घेऊ शकतं. तसं तुमचं आमचं जीवन हे समाजासाठी असलं पाहिजे आणि व्यापक असलं पाहिजे. जर तुम्ही देवाची, धर्माची, राष्ट्राची जर सेवा केली तर इतिहास त्याची दक्षता घेतल्याशिवाय राहत नाही. इतिहास त्याची दक्षता घेतल्याशिवाय राहत नाही. सांगायचं तात्पर्य एकच आहे. भक्त बनायचं ना पेटी मास्तर, भक्त बनायचं ना तर त्या ठिकाणी आपण सेवा निश्चित केली पाहिजे. मग कोणाची असू द्या, गोकुळ महाराज ती साधू संतांची सेवा असू द्या, ही सुद्धा एक भक्त बनण्याची पद्धतच आहे. ती मग तुम्ही माईक सिस्टम लावण्याची सेवा करा, भक्त बनण्याचं साधन आहे. विणा घेण्याचं काम करा, भक्त बनण्याचं साधन आहे. मंडपामध्ये झाडण्याची सेवा करा, भक्त बनण्याची साधन आहे. तुम्ही कधीतरी स्वच्छता केली पाहिजे, भक्त बनण्याची साधन आहे. जे जे तुम्ही त्या ठिकाणी सेवा कराल सप्ताहामध्ये, भक्त बनण्याची सेवा आहे. बघा तुम्ही जाता जाता सांगून जाईल, या महाराष्ट्रावरती माझ्या छत्रपतींनी त्या ठिकाणी कसं राज्य जगवलंय, किती सुंदर प्रजा सुखी केलेली आहे. जाता जाता तरुण मित्र मंडळी करता 10 मिनिटं मी घेतोय बरं का. माझ्या छत्रपतींनी काय राज्य जगवलंय ऐका दादा हो. शिवरायाच्या छायेखाली, शिवरायाच्या छायेखाली मुळीच नव्हती वाण. शिवरायाच्या छायेखाली मुळीच नव्हती वाण. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. 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 बांधत होता मंदिर तेथे, बांधत होता मध्ये, बांधत होता मंदिर तेथे, बांधत होता मध्ये. आशान राजा पुतळ्यापाशी अजून दुखत असे. आशान राजा पुतळ्यापाशी अजून दुखत असे. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. आनंदाने नांदत होते हिंदू. होते का मुसलमानाची सुना. अशीच देखणी होते
सांगायचं तात्पर्य माझ्या राजांनी सुंदर अशी प्रजा जगवली दादा हो, पण जाता जाता